तर 8 जानेवारीला देवेंद्र फडणवीसांची सुद्धा मुलाखत होणार आहे आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी अमर काणे यांच्याकडे। अमर, 8 जानेवारीला मुख्यमंत्र्यांची महत्त्वाची मुलाखत होणार आहे। प्रकट मुलाखत असल्यामुळे साहजिकच ते काय नेमका घणाघात करतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। अगदी बरोबर आहे। नागपुरात ही मुलाखत होणार आहे 8 तारखेला संध्याकाळी 6 वाजता होणार आहे आणि शहरातील नागपूर महानगरपालिकेच्या हद्दीत असणारे सगळे मान्यवर आहेत त्यांना खास निमंत्रण जाणार आहे आणि हॉटेल सेंटर पॉइंटला सायंकाळी 6 वाजता ही मुलाखत होणार आहे। विशेष 2 अतिथी याकरता मुलाखत घेणार आहे, 2 कलाकार आहेत ते ही संपूर्ण मुलाखत घेणार आहे आणि अगदी त्याच्यात नागपूरचा प्रभाव असलेलं काहीतरी नाम त्या मुलाखतीला एक खास नाव सुद्धा देण्यात येणार आहे। या मुलाखतीची प्रचंड अशी उत्सुकता सगळ्यांना लागली आहे। मुख्यमंत्री खास करून नागपूरच्या विकासाबद्दल प्रोजेक्शन देतील आणि त्याचबरोबर त्याच दिवशी योगायोगाने ठाकरे बंधूंची मुलाखत सुद्धा प्रसारित होणार आहे। त्यामुळे त्याबाबत सुद्धा काय उत्तर देतील मुख्यमंत्री याच्याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आणि याचबरोबर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे नागपूर शिवाय अजून 3 ठिकाणी या मुलाखतींचं नियोजन करण्यात आलं आहे। त्याच्यात ठाण्यामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या मुलाखतीचं होण्याची शक्यता एक व्यक्त करण्यात होते आणि सगळ्यात महत्त्वाचं ठाणे हे एकनाथ शिंदे यांचा गड मांडण्यात येतो आणि तिथे सुद्धा मुख्यमंत्र्यांची मुलाखत होणार असल्याची प्राथमिक माहिती आल्यानंतर एकूणच या देवेंद्र फडणवीस यांच्या मुलाखतींचं जे सिलसिला आणि एका पाठोपाठ ज्या मुलाखती होईल याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। अगदी धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। तर आता महापालिकेच्या महासंग्रामाला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे साहजिकच पक्षाचे प्रमुख नेते आपल्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणि त्याचबरोबर विरोधकांना उत्तर देण्यासाठी सज्ज झालेले आहेत। 8 तारखेला ठाकरे बंधूंची आणि देवेंद्र फडणवीसांची मुलाखत सर्वांना पाहता येणार आहे।